नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण जो सेंद्रिय घटक आपल्या वावरामध्ये निघतात, आपल्या शेतामध्ये निघतात, ज्यामध्ये पिकांचं उरलेला अवशेष असेल, गवत असेल, हे आपण इथे डिकम्पोज करतो. आणि एवढं इथे जेवढं होतं आपल्याकडे 2-3 ट्रॉल्या उरलेलं, हे आपण आंब्याच्या बेडला दिलं आहेत माती सुधारण्यासाठी. त्यानंतर आता हे जे आहेत, हे बघा, हे उरलेलं आपण तिकडे परसबागेसाठी वापरतो आहेत. तर मला ज्यावेळेस मी ते गवत कुजवतो, तर ते कशा पद्धतीने डिकम्पोज झालेलं छान असं खत तयार होतं हे तुम्हाला दाखवायचं आहे. बघा, हे एप्रिलमध्ये ठेवलेलं खत होतं. एप्रिलच्या एंडला, एप्रिल म्हणजे एप्रिलच्या एंडला 4थ्या आठवड्यात. तर मे आणि जून, बघा आता जूनचा पण शेवटचा आठवडा चालू आहे, म्हणजे 1.5 ते 2 महिन्यात छान असं डिकम्पोज झालेलं हे पूर्ण खत आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असं खत तयार झालं आहे. आणि यामध्ये आपण काय वापरतो, तर ते हे वेस्ट डिकम्पोजर. या वेस्ट डिकम्पोजरने प्रत्येक 15 दिवसाला आपण त्याला पलटी देतो, 2 ते 3 आठवड्यांनी. आणि हे पूर्ण छान असं रापलेलं खत, छान असं गार झालेलं खत आपण हे टाकतो. आता हे बघा, इकडे नंतरचाच असलेलं जो वेस्टेज आहेत ते आपण इथे टाकलं आहे. आणि याचाच वापर आपण तिकडे त्या बेड बनवण्यासाठी पण देखील केला आहे. आणि हे डिकम्पोज होत राहणार, आपल्याला हे खत कंटिन्यू सायकलमध्ये भेटत राहतं. आता पावसाळ्यामध्ये निघणारं खत बेडवरती ते गवत आपण तसंच वाढू देणार आणि त्यानंतर त्याला फक्त कट करणार आणि ते तिथेच पडू देणार. पण सरीमध्ये जे आपल्याला जिथे मशागत करायची असते तिथलं गवत काढून आपण इथे टाकतो आणि त्या गवताला आपण न जाळता त्याचं फक्त आणि फक्त तसंच डिकम्पोज होऊ देतो. आणि असं छान असं खत तयार होतं. ते खत पुन्हा आपण आपल्या शेतामध्ये वापरतो. सो असा हा छान आपला खर्च वाचवण्यासाठी किती छान बघा डिकम्पोज झालेले खत आहेत. असा उपक्रम तुम्ही असं राबवावा, माझी अशी इच्छा आहेत. बघा, जर मी पुन्हा एकदा सांगतो की एका एकरामध्ये जर तुम्हाला 2 ते 2.5 ट्रॉले एका वर्षभरात जर गवत निघतं, तर ते डिकम्पोज झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 1.25 ट्रॉली तरी ती शिल्लक राहत असेल, बरोबर की नाही? मग जर असा विचार केला तर मला सांगा की 1 ट्रॉली खत आणायचं म्हणजे त्याला 5-5.5 हजार रुपये खर्च. त्यानंतर आणायचं, त्याला शेतात पसरवायचं, त्याला किती खर्च लागणार आहेत, बरोबर की नाही? 5-5.5 हजार रुपये खर्च लागणार. तर ते 5-5.5 हजार रुपयाचं गवत तुम्ही शेतामधून काढल्यानंतर जाळून टाकता, म्हणजे 5-5.5 हजार रुपयाच्या पैशाच्या बंडलला तुम्ही आग लावता, असं धरू शकता का? पण ते जर एका कोपऱ्यात जर कुठे गोळा करून ठेवलं आणि त्याला डिकम्पोज केलं, त्याला काहीच खर्च नाही आहे. मला फक्त याला 30 रुपयाचा गुळाचा खर्च आहेत, बरोबर की नाही? मग तो 30 रुपयाचा गुळाचा खर्च करून ते डिकम्पोजर माझ्याकडे कल्चर आहेत, मी कंटिन्यू लाईफटाईम वापरतो. हे असं डिकम्पोज करून त्याला वापरलं गेलं तर किती चांगलं आहेत. म्हणजे ते पैसे वाचतात. त्यानंतर पुन्हा ते तुम्ही गवत ज्यावेळेस जाळून टाकता, नंतर मग दुसऱ्यांकडनं 5-5.5 हजार रुपयाचा खर्च करून परत गवत आणता, शेणखत आणता आणि ते पुन्हा डिकम्पोज करता किंवा ते पुन्हा शेतात वापरतात. असा हा 10-1 हजार रुपयाचा खर्च करण्यापेक्षा 5 हजार रुपयाचं जे गवत आहे ते तसं फक्त त्याला कुजवा, सडू देण्यापेक्षा कुजवा आणि कुजवलेलं खत तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. हे बघा, इथे हे बेड बनवतो आपण परसबागेचे. त्यावरती बघा खाली आम्ही काड्या टाकल्यात, लाकडं टाकलेत, त्यावरती नारळाच्या शेंड्या किंवा गवत टाकलं आहे आणि त्यावरती पुन्हा मी खत टाकून माती टाकण्याचं काम करतो आहे. हे बघू शकता, छान असे बेड तयार होतील. धन्यवाद.